तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र टिटवाळा येथे. टिटवाळा दर्शनच्या पहिल्या भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मंडळी, या ठिकाणी या अगोदर आपण येऊन गेलो आहोत, परंतु आता टिटवाळा दर्शन या निमित्ताने पुन्हा हे मंदिर दाखवणं अनिवार्य आहे. नमस्कार मंडळी, आपल्या राजेशाही पर्यटन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी निलेश राजे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टिटवाळा दर्शन आणि टिटवाळा दर्शनचा पहिला भाग, ज्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, गणपतीचं देऊळ येईल पुन्हा, आणि बरीचशी देवळं आहेत. आणि त्यानंतर पुढच्या भागांमध्ये, इतर भागांमध्ये आपण खडवली वगैरे हे पाहू. तर आता नेहमीप्रमाणे घरातून निघाल्यानंतर कल्याणच्या दुर्गाडी पॉइंटवर येऊन मी आता थेट निघतोय मुरबाड रोडनी श्री क्षेत्र टिटवाळा येथे. आता सगळ्यात आधी आपण गणपतीचं देऊळ बघूया. आजच्या भागामध्ये आपण टिटवाळेश्वर महागणपती यांचं देऊळ बघूया. चला तर मग मंडळी, टिटवाळा दर्शन. मंडळी, साधारण कल्याणपासून 15 किलोमीटर आणि मुंबईपासून साधारण 55 किलोमीटरवर टिटवाळा गणपती मंदिर आहे. आणि आता आपण गोवेली मार्गे टिटवाळा मंदिर या ठिकाणी जात आहोत. हे बघा मंडळी, या ठिकाणी आपण आपली गाडी पार्क केलेली आहे. अगदी मंदिराच्या शेजारीच पार्किंग आहे. मंडळी, आता आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. हे आहे गणपती मंदिर. मंडळी, मंदिराच्या भोवती ही अशी सगळी आपल्याला हार फुलांची दुकानं, विविध वस्तूंची दुकानं दिसतील. अगदी प्रसन्न वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. मंडळी, आपण पाहू शकता मंदिराच्या अगदी मागे एक तलाव आहे आणि याच तलावात गणपती बाप्पांची मूर्ती पेशव्यांना मिळाली होती. आणि मंडळी, याच बाजूला लागून एक छानशी बाग आहे. आपण पाहू शकता, ही मंदिराची मागची बाजू आहे. मंडळी, आपली एक दिवसाची सहल या ठिकाणी नक्की होईल. महाराष्ट्रातलं अतिशय प्रख्यात असं हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि या ठिकाणी भाविकांची अतोनात गर्दी असते. खास करून संकष्टी, अंगारिकेला खूप गर्दी असते मंडळी. आणि हे विवाह गणपती म्हणून प्रसिद्ध आहेत. तर मंडळी, आता परतीच्या प्रवासाला निघूया आपण. तर मंडळी, हे होतं टिटवाळा दर्शन, श्री क्षेत्र टिटवाळा महागणपती मंदिर. तर आता हा पहिला भाग आहे टिटवाळा दर्शनचा मंडळी. आणि इतर भागांमध्ये खडवलीपर्यंत आपण जाऊ, टिटवाळ्याची इतर देवळं सुद्धा पाहू. एक एक भागामध्ये आपण एक एक देऊळ घेऊ. ज्या ठिकाणी अगदी लहानसं देऊळ असेल त्या ठिकाणी आपण 2-3 देवळं एकत्र दाखवू. तर मंडळी, निरोप द्या मला. आपल्या राजेशाही पर्यटन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपले अभिप्राय द्यायला विसरू नका. तर मंडळी, निलेश राजेचा आपल्याला नमस्कार. धन्यवाद.